हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हेल्थ रिलेटेड स्विच वर्ड सांगणार आहे। लॉंग लाईफ, हेल्दी, ज्यांनी बिमार राहत असतील किंवा हेल्थ रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम असतील आणि प्रॉब्लेम राहत असतील किंवा खूप जास्त परेशान आहेत आणि तुमची इच्छा आहे की त्यांची हेल्थ खूप छान झाली पाहिजे। ज्यांचे कोणाचे म्हातारे आईवडील असतात किंवा त्यांना खूप जास्त प्रमाणात त्यांना प्रॉब्लेम असते किंवा छोटे बालकं असतात, तर त्यांच्या हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम असणार, तर तुम्ही हे स्विच वर्ड वापरायचं आहे, ते यूज करायचं आहे। आणि त्यामुळे हे वैदिक स्विच वर्ड आहे, हे वैदिक स्विच वर्ड खूप जास्त पद्धतीने काम करत असते। यूज केलं की आपल्याला हे स्विच वर्ड हेल्थ छान करायसाठी याचा उपयोग होत असतो। आणि तुम्ही कोणासाठी पण करू शकता, छोटे मुलं असतील त्याच्यासाठी किंवा मुले थोडे मोठे असेल तर त्यांना सुद्धा हे म्हणायला लावायचं आहे। आणि ज्यांची म्हातारे आई वडील असतील त्यांनी नाही म्हणत असणार, मम्मी पप्पासाठी करत असणार, तरी त्यांनी स्वतः म्हणायचं आहे। ओके, म्हणजे कुणासाठी पण आपण म्हणू शकतो। जर एखादा रिलेटिव्ह खूप आजारी आहे आणि आपल्याला त्यांच्याविषयी आदर आहे आणि आपल्याला वाटत आहे की तो व्यक्ती लवकरात लवकर बरा व्हावा, तर आपल्याला इंटेन्शन द्यायचं आहे की तो व्यक्ती तिथे छान झाला आहे आणि चांटिंग आपण इथून द्यायची आहे। मी तो स्विच वर्ड तुम्हाला सांगणार आहे। तो स्विच वर्ड आहे सप्त चिरंजीवी। सप्त चिरंजीवी, सप्त चिरंजीवी हे स्विच वर्ड आहे, वैदिक स्विच वर्ड आहे। पहिलेचे जे ऋषीमुनी होते त्यांनी याचा उपयोग करत होते, सप्त चिरंजीवी असं म्हणून। त्यांनी ऋषीमुनी जे आहे ते जेव्हा ध्यानाला वगैरे बसायचे तेव्हा हे सप्त चिरंजीवी म्हणून त्यांनी म्हणायचे आणि त्यांना खूप चांगली त्यांची हेल्थ राहायची। पहिलेचे जे ऋषीमुनी होते त्यांनी मेडिटेशन करत होते आणि खूप जास्त प्रमाणात असे एखादा त्यांना हे स्विच वर्ड म्हणून माहिती नव्हतं, पण याचा एक शब्द असा आहे की याच्याने मला छान वाटतं, म्हणून त्यांनी ते स्विच वर्ड तो शब्द यूज करत होते आणि त्यांची हेल्थ खूप छान राहत होती आणि खूप जास्त प्रमाणात ते लोक जगत होते। तर त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांची हेल्थ राहत होती, तर आपल्याला त्याचाच उपयोग आता हे वैदिक स्विच वर्ड आहे सप्त चिरंजीवी। सप्त चिरंजीवी हे म्हणायचं आहे आणि चांटिंग करायचं आहे। आपली लॉंग लाईफ होईल, हेल्थ रिलेटेड सर्व प्रॉब्लेम्स जातील, हेल्थमध्ये आपल्या सुधारणा होईल। आणि सुधारणा आज केलं आणि उद्या सुधारणा होईल असं तर काही होणार नाही। आपल्याला आपली मेडिसिन चालू ठेवायची आहे आणि हळूहळू ते रिकवर होत येते आणि नंतर परिपूर्णरित्या हे रिकवर झालेलं असते आणि हेल्थ छान होते। म्हणून आपल्याला हे स्विच वर्ड म्हणायचं आहे। छोटे बालकं असतील तरी त्यांची मम्मी पप्पा म्हणायचे आहे। ओके, ज्यांना कुणाला स्वतःविषयी प्रॉब्लेम असेल त्यांनी स्वतः म्हणायचे, ज्यांना पोटासंबंधी गट रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सुद्धा हा स्विच वर्ड म्हणायचा आहे। लोकांना सुद्धा हे शेअर करायचं आहे, कारण लोकांना तुम्ही मदत करा, तुम्ही लोकांना मदत केले तर लोक सुद्धा तुम्हाला मदत करेल आणि युनिवर्स पण तुम्हाला भरभरून देईल, युनिवर्स पण तुम्हाला मदत करेल। कुठे ना कुठे तुमची सुद्धा कोणी ना कोणी मदत करेल। तर ह्या पद्धतीने तुम्ही हा स्विच वर्डचा उपयोग करा आणि तब्येत छान करा। ह्या पद्धतीने तुम्हाला हेल्थ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही ह्या सप्त चिरंजीवी वैदिक स्विच वर्डचा उपयोग करा आणि तुम्हाला जे हेल्थ मॅनिफेस्ट करायची आहे ती हेल्थ मॅनिफेस्ट करा। आणि पुन्हा एक तुम्हाला स्विच वर्ड सांगणार आहे, तो म्हणजे ज्यांना खूप जास्त नाइलाज बिमारी आहे, ज्यांचा इलाज नाही आहे, असं म्हणतात ना नाइलाज, तर नाइलाज बिमारी आहे, असाध्य रोग आहे, तर त्यांना त्याच्यासाठी एक स्विच वर्ड आहे अश्विना। पाण्यामध्ये चांट करायचं आहे, जेवताना चांट करायचं आहे, दिवसभर चांट करायचं आहे, जेव्हा वाटेल तेव्हा रिकामा वेळ मिळाला तर ज्यांना कुणाला नाइलाज असाध्य बिमाऱ्या असतात तर त्यांनी हे चांट करायचं आहे अश्विना 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 असं। हील माय बॉडी, अश्विना हील माय बॉडी, अश्विना हील माय बॉडी, अश्विना हील माय बॉडी असं चांट करायचं आहे। आणि ह्याने सुद्धा खूप जास्त प्रमाणात यूज करू शकता तुम्ही। आणि याद्वारे तुम्ही सुद्धा हे नाइलाज बिमारी, असाध्य जे रोग आहे ते तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्हाला छान हेल्थ, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुम्हाला
मॅनिफेस्ट करता येईल. ओके, हे 2 स्विच वर्डचा नक्की तुम्ही उपयोग करा आणि तुमचं हेल्थ छान मॅनिफेस्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हेल्थ सुधारल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ओके, तर हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या चॅनलला भरभरून प्रेम देतात त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू. मनापासून तुमचे खूप आभार आहेत. थँक्यू सो मच. माय यूट्यूब फॅमिली खरंच मॅजिकल आहे. खूप जास्त प्रमाणात याला सपोर्ट करत आहात त्यासाठी थँक्यू सो मच. आणि असे स्विच वर्ड मी घेऊन येते राहणार आहे यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.